नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पार्वती आजी रमाला विचारते की काय रमा, अजून तू आई का झाली नाही? माझ्या नातवाने तुझा स्वीकार का केला नाही? म्हणून मी तुला आत्तापर्यंत सांगत आले की ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये तुला थोडीशी सुद्धा किंमत नाही, तर तू हक्काने बळजबरीने त्या माणसाच्या आयुष्यामध्ये घुसण्याचा का प्रयत्न करते? असे जेव्हा आई आजी बोलते आणि तेथून निघून जाते, रमाला खूप वाईट वाटते. रमा विचार करत असते की रेवाच्या बाळाचे बाबा नेमकं कोण असतील आणि डॉक्टरसुद्धा का खोटं बोलतील. या सर्वाचा विचार करून तिचे दुसरे मन रमाला म्हणत असते की रमा रमा, एकदा ठरले ना आपले की कधीही दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही. स्वतःचे मन स्वतःला जे काही सांगते तेच ऐकायचे. जोपर्यंत स्वतःच्या डोळ्याने रमा तू स्वतः काही बघत नाही, तोपर्यंत कुणावर विश्वास ठेवायचा नाही, असा पक्का निर्धार रमा करते आणि रेवासाठी ते मेथीचे लाडू ती बनवू लागते. त्यानंतर इकडे रेवा आपल्या रूममध्ये असते आणि जेव्हा जान्हवी आणि रमाचे बोलणे चालू असते की जान्हवी सांगत असते की रमा, तू अक्षयचा मोबाईल चेक करत जा, तो तुझा हक्क आहे. त्याच वेळेस रेवाने हे सर्व बोलणे ऐकलेले असते आणि तो मेसेज तिने लगेच अक्षयच्या मोबाईलवर पाठवलेला असतो. तेव्हा रेवा विचार करते की आता तर रमाच्या मनामध्ये मी संशय आणखीनच वाढून ठेवला, परंतु जेव्हा रमा अक्षयचा मोबाईल बघेल तेव्हा तिचा संशय आणखीनच वाढलेला असेल. त्यामुळे आता तर हा गेम मी जिंकले आणि हा खेळ तर बुद्धीचा नाही, प्रेमाचा आहे आणि प्रेमामध्ये काही हद्द नसते. आणि रमा, तू मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास, माझी धिंड काढलीस. तेव्हा रेवाला घरातून जेव्हा कसे प्रकारे बाहेर काढण्यात आलेले असतात ते सर्व क्षण आठवू लागतात. रेवा विचार करते की माझा अपमान करून मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु मी माझा डाव रचून जे काही डाव खेळलेस ना, शेवटी त्या डावामध्ये मी जिंकलेस. म्हणजे रेवाने त्या डॉक्टरला पैसे दिलेले असतात. हे फोनवर तिने त्या डॉक्टरांशी बोलणी करून सर्व काही हा प्लॅन आखलेला असतो आणि त्यामध्ये तिला असे वाटत असते की ती सक्सेस झाली. तेव्हा रेवा खुशून म्हणते की आता लवकरच मी दुसरा डाव खेळणार, म्हणजे लवकरच अक्षयला सुद्धा रमा मी कसे मिळून दाखवते ते तू बघतच राहा. त्यानंतर इकडे अक्षय सीमाला म्हणत असतो की रेवाने आपल्या घरामध्ये सध्या जे काही चालवले ना, हा सर्व तिचा डाव आहे आणि मला एक नाही एक पुरावा गोळा करून तिला हे सर्व तिच्यावरच उलटायचे. म्हणून आपण तिच्या पुन्हा प्रेग्नन्सीच्या टेस्ट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांना बोलूयात. आपण तिची पुन्हा टेस्ट करूयात, नाहीतर तिचा पुढचा क्लेम असा असेल की त्या सर्वाचा आरोप ती माझ्यावर करेल. सीमा म्हणते की अक्षय काय बोलतोस तू? मी तुला एक गोष्ट सांगते की अरे रेवाच्या वागण्यामुळे तुला खूप टेन्शन आले, पण मी तुला एक गोष्ट सांगते बाळा, तू रमाला जे काही वचन दिले आणि ते वचन पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे. अक्षय म्हणत असतो की रेवा कुठल्याही थराला जाऊ शकते. सीमा म्हणत असते की अरे रमाला जे वचन दिले ते पाळण्याचा नक्की प्रयत्न कर. तेव्हा अक्षय म्हणतो की आई, ही जर रेवा आपल्या घरामध्ये अशीच राहिली तर मी हे सर्व कसे करू शकतो? तेव्हा सीमा म्हणते हे सगळं होऊन सुद्धा तू रेवाला घरामध्ये ठेवले, तिला घराबाहेर काढण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही आणि हे सर्व माहिती होऊन रमाला काय वाटत असेल आणि अजून तुमच्यामध्ये कोणतेही असे संबंध नाही, त्यामुळे रमाला आणखीनच वाईट वाटत असेल. अक्षय, तू तिचा विचार कर एकदा. अक्षय म्हणतो की आई, तुला मी कसे सांगू ग, 24 तास मी रमाचाच विचार करत असतो, फक्त या रेवामुळे मला आता टेन्शन आले. सीमा म्हणते की फक्त तू एकदा आता रमाचा विचार कर आणि तिला काय वाटत असेल. रमासाठी पुन्हा काहीतरी कर, कारण घरामध्ये आत्ता सध्या जे काही चालू आहे ना, त्या सर्वाचा सर्वांनाच त्रास होतो. तुला आणि रमाला सुद्धा खूप त्रास होतो. त्यामुळे मी तुला असे सांगते की तू रमा आणि तुझ्यासाठी स्पेशल असे काहीतरी कर की रमा खुश होईल. त्यानंतर इकडे रमा ही रेवाच्या रूममध्ये तिच्यासाठी मेथीचे लाडू बनवून घेऊन येते. तर रेवाचा आवाज देते, रेवा येते. रेवा म्हणते की काय आणलेस? तेव्हा रमा म्हणते की अगं मी तुझ्यासाठी स्वीट डिश घेऊन आले. तेव्हा रेवाला वाटते की काहीतरी गोड गुलाबजाम वगैरे काही आणले की काही नाही. तेव्हा रमा म्हणते की रेवा, तुला नक्की डोळे लागले का गं? आणि तू नक्की गरोदर आहेस ना? कारण गरोदरपणामध्ये जे काही स्वीट खायचे असते ते मी तुझ्यासाठी घेऊन आलेत, हे मेथीचे लाडू. मेथीचे लाडू बघून रेवा लगेच वाकडे तोंड करते आणि मी हे लाडू नाही खाणार असे बोलते. तेव्हा रमा म्हणते की हे काय करतेस अगं? तू तुझ्या बाळावर हे संस्कार करणार का? आणि मेथीचे लाडू हे पौष्टिक असतात.
आणि रमा बळजबरीने रेवाच्या तोंडामध्ये तो लाडू घालते. रेवा ही तोंड वाकडं करत म्हणते की अगं रमा हे कडू आहे. तेव्हा रमा म्हणते की अगदी तुझ्यासारखा. रेवा म्हणते की मी नाही खाणार. रमा म्हणते की अगं त्यामध्ये मी साखर घालली, खा. तेवढ्यात पार्वती आजी येते. रमा म्हणत असते की बाळासाठी हे लाडू चांगले असतात, पौष्टिक. तेव्हा पार्वती आजी म्हणते केले का रमा तू रेवासाठी हे मेथीचे लाडू. तेव्हा रमा म्हणते की हो, आणि मी जर हे केले नाही तर आई आजी तुम्हीच म्हणतान की रमा ही रेवाची मैत्रीण आहे तरी रेवासाठी काहीच करत नाही, म्हणून मी रेवासाठी हे लाडू केले बरं का. आणि रेवा तू खा ना, का थांबलीस खायचे. म्हणून ती पुन्हा रेवाच्या तोंडामध्ये तो लाडू घालते. पार्वती आजी सुद्धा खुश होते आणि रमा म्हणते की आई आजी रेवाला हे लाडू आवडले वाटतं, म्हणून ती खाते. आणि रेवा लवकर हे संपवून टाक, कारण तुला अजून हे सर्व लाडू खायचे. तर रेवा तोंड वाकडं करते. त्यानंतर इकडे अक्षय सीमाला सांगत असतो की रेवा नवीन काहीतरीचे नाटक करण्याअगोदर मला तिच्या विरोधात सर्व काही पुरावे गोळा करायचे आणि हे ती जे काही सांगते ना ते सर्व खोटं आहे हे मला सिद्ध करून दाखवायचे. एक ना एक तिच्या विरोधात पुरावे गोळा करायचे आणि तिला या घरातून बाहेर काढायचे. पुरावे जर नसतील तर पार्वती आजी आणि तो शशिकांत मुकादम तिला पाठीशी घालण्यासाठी. तेव्हा सीमा म्हणते की अरे तू हे सर्व कर, परंतु त्या अगोदर रमाच्या मनामध्ये विश्वास निर्माण कर, असे बोलून अक्षय हा खाली येतो. त्यानंतर इकडे आरती आणि जान्हवी ह्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतात. तेवढ्यात पार्वती आजी ही पायरीवरून रेवाच्या हाताला धरून तिला खाली घेऊन सावकाश असे सांगत असते. रेवा म्हणते की आई आजी तुम्ही जा, मी व्यवस्थित येईल. तेव्हा जान्हवी म्हणते की आरती वहिनी आई आजी रेवाची सेवा करतात वाटतं. आरती म्हणते की जान्हवी वहिनी तुमच्या वेळेस आई आजींनी असे काही कौतुक वगैरे आणि तुमची सेवा केली होतीस का. माझ्या वेळेस तर वाटतं त्यांनी काहीच केले नाही. जान्हवी म्हणते की माझे कौतुक तर त्यांनी केले होते, परंतु रेवाचे जास्तच ते सेवा करतात आणि ही रेवाच माझ्यापेक्षा जास्त त्यांची लाडकी सून असे वाटते. तेव्हा पार्वती आजी ही रेवाला म्हणत असते की व्यवस्थित काळजी घे आणि पार्वती आजी आपल्या रूममध्ये निघून जाते. तर अक्षय सीमाच्या रूममधून बाहेर येतो आणि तो पायरी चढून वरच जात असतो आणि रेवा त्याच वेळेस खाली उतरत असते आणि लगेच ती मुद्दाम अक्षयला धक्का देते आणि सॉरी अक्षय माझा पाय घसरला असे बोलत असते. तेवढ्यात रमासुद्धा ही पायरीवरून खाली उतरत असते आणि ते सर्व दृश्य ती बघते. तेव्हा अक्षय हा रमाकडे बघतो आणि लगेच रेवाला म्हणतो की हो का, आणि तू आत्तापर्यंत पायरीवरून इथपर्यंत खाली आली आणि येथे माझ्याजवळ आल्यानंतरच तुझा कसा पाय घसरला ग. आरती आणि जान्हवी हे सर्व बघत असतात. तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की तुला ही गोष्ट माहिती असेल की एखादा माणूस पडत असेल आणि त्याने पडताना दुसऱ्याचा जर आधार घेतला तर तो माणूस त्याच्या सकट पडतो. तेव्हा रेवा म्हणते की सॉरी आणि इथून पुढे मी काळजी घेईल आणि सांभाळून यापुढे पाऊल टाकेल. तर अक्षय म्हणतो की हे मात्र तुझे बरे आहे की आत्तापर्यंत तू सांभाळून काहीच पावलं टाकलेली नाहीत. तेव्हा अक्षय बोलून लगेच पायरी चढून रेवाच्या रूममध्ये येतो. रमासुद्धा ही विचार करत असते. त्यानंतर अक्षय रेवाच्या रूममध्ये आल्यानंतर काहीतरी शोधत असतो की रेवा मुद्दाम हे प्रेग्नन्सीचे नाटक करून या घरामध्ये राहिली, मात्र हिचा काहीतरी हा गेम प्लॅन असणारच, म्हणून तो रेवाच्या रूमची झडती घेण्यास सुरुवात करतो. तेव्हा अक्षय रमाच्या कपाटामधील सर्व कपडे इकडे तिकडे फेकून देतो आणि सर्व फाईल्सा चेक करत असतो आणि तो बेडवर सर्व काही फेकत असतो. तेव्हा त्यातील रेवा अक्षय नावाच्या ज्या चिठ्ठ्या असतात त्या खाली पडतात. अक्षय ती चिठ्ठी उचलतो आणि खरंच काय बावट मुलगी आहे असे बोलून तो पुन्हा सर्व काही चेक करू लागतो, परंतु त्याला काही सापडत नाही आणि तो सर्व रेवाच्या बॅग वगैरे सर्व काही चेक करतो. काहीतरी नक्की सापडायला हवं, जेणेकरून हे सिद्ध झाले पाहिजे की रेवा हे सर्व खोटं बोलते आणि हे सर्व तिचं नाटक चालू आहे. त्यानंतर इकडे कावेरी, मंगलामावशी आणि पंकज यांना सुद्धा रेवाच्या ह्या प्रेग्नन्सीच्या खोट्या सत्याचे हे टेन्शन येत असते. मंगला मावशी म्हणत असते की लग्नाच्या अगोदरही गरोदर राहिले. तर पंकज काका म्हणतात की याला तर कलियुग म्हणतात का मंगले. तेव्हा मंगला मावशी म्हणते की ह्या सर्वमध्ये मला आपल्या रमाची जास्त काळजी वाटते. कावेरी म्हणते की एका दृष्टीने तर बरेच झाले, कारण ज्याच्यामुळे ती प्रेग्नेंट राहिली तो तरी रेवाचा सांभाळ करेन आणि तिच्याशी लग्नसुद्धा करेल. तेव्हा पंकज काका म्हणतात की दिसतं तसे नसते. तेव्हा मंगला मावशी म्हणते की त्या पार्वती आजीने त्या रेवाला घरामध्ये घेऊन ठेवले,
त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये एकच शंका आहे. तेव्हा मंगला मावशी म्हणते की पंकज तुम्हीच सांगा की काय आहे ते. तेव्हा कावेरी म्हणते की तुम्हाला काय म्हणायचे मला काहीच कळत नाही. तेव्हा मंगला मावशी रागाने म्हणते की तुलासुद्धा काहीच कळत नाही आणि तुझी लेकसुद्धा तुझ्यासारखीच आहे. तिलासुद्धा काहीच समजत नाही. तिला हे सुद्धा समजत नाही की ते मूल आहे ना ते अक्षय रावांचे जर असले तर काय करायचे. तर मंगला मावशी हे सर्व बोलून जाते परंतु तिलाही सर्व काही कळत नाही. तेव्हा कावेरीला मात्र धक्का बसतो आणि कावेरीच्या हातातील ताट हे खाली पडते आणि नाही असे काही नसेल, अक्षय रावांवर माझा पूर्ण विश्वास आहे असे ती खात्रीने सांगू लागते. तर मंगला मावशी तिला समजावते. त्यानंतर इकडे अक्षय रेवाच्याच रूममध्ये असतो. रेवा येते आणि अक्षयला तेथे बघून अक्षय तू येते काय करतोस असे विचारते आणि ती रेवा अक्षय नावाची चिठ्ठी ती उचलून घेते. तेव्हा अक्षय म्हणतो की कोणती तुझी रूम, कुठली रूम, कारण तू जेथे ज्या रूममध्ये राहतेस ना ते अख्खं घर माझं आहे. तेव्हा रेवा म्हणते की घर तुझेच आहे परंतु मी येथे राहण्याचं रेंट देते ना. तेव्हा अक्षय म्हणतो की पुण्यातील इतक्या मोठ्या बंगल्यातील एका रूमचं रेंट काय असेल, आमच्याकडूनच पगार घेते आणि आम्हालाच त्या बदल्यात रेंट देते. खूप विनोदी आहे ग. आणि हे जे काही चालले ना तुझे, अक्षय पोटाला हात लावत म्हणतो हे सर्व तुझं नाटक आहे आणि हे सर्व खोटं. तेव्हा रेवा मुद्दाम डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणते की अक्षय तुला वाटत असेल हे सर्व खोटं परंतु घरच्यांना बाकी सर्वांना ते तर खरे वाटते आणि ते खरे आहे की खोटे आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे काही पुरावे आहेत ते सुद्धा मी दाखवू शकते आणि माझ्याकडे असे काही माणसे आहेत की ते माझ्यासाठी काही पण करू शकतात. अक्षय म्हणतो की मला चॅलेंज देते की काय. तेव्हा रेवा ही मुद्दाम अक्षयच्या जवळ येऊन त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते. अक्षय म्हणतो की बाजूला हो. रेवा म्हणत असते की माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी मी काही पण करू शकते. रेवा रडण्याचे नाटक करून अक्षय माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे, माझ्या डोळ्यात बघ तू खरंच तुझ्याविषयी किती प्रेम आहे. तेव्हा अक्षय रेवाच्या डोळ्याकडे बघतो आणि सध्या तरी मला तुझ्या डोळ्यामध्ये आगाऊपणा, निर्लज्जपणा हाच दिसतो. अक्षयच्या खांद्यावर हात ठेवून रेवा म्हणत असते की अरे तुझ्या ज्या काही डोळ्यावर रमाचा चष्मा लावलेला आहे ना तो काढ आणि एकदा माझ्याकडे बघ, खरंच तुझ्याविषयी खूप माझ्या मनामध्ये प्रेम आहे आणि माझं हे प्रेम आई, आजी, शशिकांत बाबा यांना सर्वांना दिसते परंतु तुलाच कसे दिसत नाही. तेव्हा रेवा ही अक्षयच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. अक्षय म्हणतो की अगोदर पहिली लांब हो, तू माझ्या जवळून लांब हो. अक्षय म्हणतो की तू तर म्हणते तुझ्या पोटामध्ये बाळ आहे, मग त्या पोटातील बाळाच्या बापाचा तरी आदर कर आणि अशा परपुरुषाशी तरी जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. रेवा रडतच म्हणते की अक्षय एक दिवस तुला समजेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि त्या दिवशी तुम्हाला खरंच माझ्यासाठी खूप रडशील तू, तेव्हा तुला खरं रेवाचं प्रेम समजेल. तेव्हा अक्षय हात जोडतो आणि खरंच आम्हाला याआधी माझ्या बायकोला मला खूप त्रास दिला, खूप रडवले, परंतु आता आम्ही तुझा एकही त्रास सहन करणार नाही आणि रडणारसुद्धा नाही. आणि अक्षय बाहेर जाताना रेवाला म्हणतो की हा आमच्या घरातील सर्व पसारा तू व्यवस्थित आवरून ठेव. तर रेवा ही खूप रिॲक्ट होत असते आणि खूप रडत असते आणि हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय रमाला घेऊन बाहेर डेटवर आलेला असतो आणि तिची हात जोडून माफी मागतो की मी आपलं नातं टिकवण्यासाठी हे सर्व तुझ्यापासून लपवले. तेव्हा रमा म्हणते की नातं जे टिकते ज्यामध्ये तक्रार कमी, समज जास्त आणि शब्द कमी, प्रेम जास्त, अपेक्षा कमी, विश्वास जास्त, त्यामुळे आपलं नातं हे कधीच तुटणारं नाही. म्हणून रमा आणि अक्षय प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.